हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? हो, वातावरण एकदम मस्त आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आपण सगळे खूप मजेत आहोत. गणपती बाप्पा मोरया म्हणतो, पण आपण हे मोरया का म्हणतो किंवा गणपतीकडनं आपण काय शिकायचं आहे ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया आधी. आता मोरया आपण का म्हणतो ह्याचं एक कारण आहे. चिंचवडला मोरया गोसावी नावाचे एक गणपतीचे भक्त होते, खूप मोठे भक्त. त्यांनी जिवंत समाधी पण घेतलेली आहे. तिथे त्यांचा आश्रम पण होताही आहे. पण म्हणून हे एका भक्ताला पण सलाम दिलेली आहे. गणपती बरोबर, देवाबरोबर देवाचे भक्ताला पण, म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हणतात असं म्हणतात. आणि एक गोष्ट आहे, आपल्याला माहित आहे मोरगावला गणपती आहे. आणि तिथे का नाही, वामन भट आणि त्यांची पत्नी पार्वती हे मूळ कर्नाटकातनं आलेले होते. हे गणपतीचे मोठे उपासक होते, अतिशय गणपती भक्त होते. आणि म्हणून तिथे मयुरेश्वर पण आहे. आणि ती जागा सगळी मयुराने भरलेली असल्यामुळे, म्हणजे मोर, त्याला मयुरेश्वर गणपती पण म्हणतात. आणि हे मोरया गोसावी पण हे दाम्पत्यांचाच मुलगा होता असं पण वाचनात आलेलं आहे. आता आपण गणपतीची पूजा का करतो? गणपती बुद्धीची देवता आहे, मंगलमूर्ती आहे, सफलताची देवता आहे. त्यामुळे कुठलंही आपण कार्य करताना आधी गणपती पूजन करतो. आपल्याला माहित आहे, सुपारी तर ठेवून गणपती मानून गणपतीची आधी पूजा केली जाते. का? म्हणजे आपण गणपतीची पूजा केली की कुठलंही विघ्न येत नाही. तो सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे, आपल्याला माहित आहे. त्यामुळे आपलं सगळं चांगलं व्हावं, कुठलीच विघ्न येऊ नये म्हणून आधी गणपतीची पूजा केली जाते. ती मंगल मूर्ती पण आहे, त्यामुळे सगळं काही चांगलं होणार आहे अशी आपली एक काय म्हणू मानसिकता आहे. आणि त्याच्याशिवाय आपण लक्ष्मीची पूजा करताना पण, दिवाळीत वगैरे लक्ष्मी पूजन करताना पण गणपतीची पूजा करतो. म्हणजे देवी लक्ष्मी बरोबर गणपतीला पण बुद्धीचा देवता तरी आहेच, त्याच्याबरोबर धनाची देवता म्हणून पण मानलं जाते. आणि आजच्या काळात आपल्याला माहित आहे, लालबागचा राजा, मुंबईवाले कुठून कुठून लोक येतात. दिवसाला 15 लाख लोक इथे दर्शन घेतात. विचार करा. म्हणजे आजचे हे कम्प्युटर युगात सुद्धा लोकांचा किती ह्याच्यावर विश्वास आहे हे आपण ह्यातनं जाणून घेऊ शकतो. आणि ह्याच्याशिवाय हा सार्वजनिक गणेशोत्सव कोण चालू केला आपल्याला माहीत आहे. बाल गंगाधर टिळकही. ब्रिटिशांचे विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा होता, तेव्हा लोकांनी कसं एकत्र यावं म्हणून ते सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. तोपर्यंत गणपती घराघरात पूजला जायचा.
घरात त्याची पूजा व्हायची, पण असं सार्वजनिक पूजा ही किंवा सार्वजनिक आपण सगळं करतो आपले आराध्य दैवताचं, हे बालगंगाधर टिळकांपासून चालू झालेलं आहे. आता आपण गणपतीकडनं शिकण्यासारखं काय आहे? खूप काही आहे बाळांनो, खूप काही आहे. त्यामुळे गणपती बाप्पा आपले सगळ्यांचा लाडका आहे. त्याला नावं पण खूप आहेत, आपल्याला माहित आहे. पहिलं, आई वडिलांचा सन्मान. आपण गणपतीच्या गोष्टी बऱ्याच वाचल्या असतील. त्यांना आई वडिलांना किती सन्मान दिलेला आहे. त्यामुळे हा आई वडिलांना सन्मान कसा करायचा, का करायचा, हे आपण गणपतीकडनं शिकतो. दुसरं, विनम्रता. बुद्धीची देवता, धन भरपूर आहे. आज सुद्धा बघा तुम्ही गणपतीला, इवन सार्वजनिक गणेशोत्सवात सुद्धा गणपतीच्या वेळेला किती पैसे गोळा होतात. हे फक्त तुम्ही बघा, वाचा, तुम्हाला कळेल. म्हणजे लोकांचा किती विश्वास आहे ह्या गणपतीवर. का म्हणजे ती आपल्याला बुद्धी देते, धन देते, त्याच्याशिवाय आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवते. त्यामुळे एवढं सगळं असूनही आपण कसं विनम्र असायला पाहिजे हे आपण गणपतीकडनं शिकतो. त्याच्याशिवाय सिद्धी, बुद्धी, फोकस हे सगळं पण आपण गणपतीकडनं शिकतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण कसं आनंद शोधायचा हे सुद्धा आपण गणपतीकडनं शिकतो. अगदी छोटी गोष्ट, मोदक आवडतात त्याला, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं शिकतो. आणि खूप महत्वाची शिकतो म्हणजे आपण कसं दिसतो ह्याचे वर आपण दुःख करत बसायचं नाही. तुम्ही गणपतीला बघितला तर बघा, त्याला सोंड आहे, पोट केवढा आहे, पण तो कधी मी असं दिसतो, मी ढेरपोट्या आहे, मला सोंड आहे असं विचार करतो का? नाही. एवढं करून तो किती अगदी शांत मुद्रेनं असतो आणि लोक किती त्याची पूजा अर्चा करतात. म्हणजे आपण कसं दिसतो, काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, गिड्डा आहे, जाड आहे, बारीक आहे, ह्याचं काही फरक पडत नाही आपली वागणूक चांगली असली तर. आणि ह्याचे शिवाय आपल्याला माहित आहे गणपतीचं आसन काय आहे? उंदीर आहे. अहो, केवढासा उंदीर, पण बघा गणपतीनं किती त्याच्यावर प्रेम केले. त्यामुळे आजचे कम्प्युटरला पण माऊस कम्प्युटर चालवतो. कम्प्युटर पण ज्ञानाचा भंडार आहे, आपल्याला माहित आहे. गणपतीचं दुसरं रूप आहे म्हणेन मी. त्यामुळे त्याला पण चालवायला आपल्याला माऊस लागतो. गणपतीचं वाहन पण उंदीर आहे. त्यामुळे गणपती हे एक खूप मोठं दैवत आहे. हे कशासाठी? फक्त पूजा पाठ धर्म एवढ्यासाठी नाहीये. बुद्धीची देवता आहे, तर आपल्याला फोकस करायला शिकवते, सगळ्यांना एकत्र यायला शिकवते. ह्याचे शिवाय गणपती बाप्पा सगळे जाती धर्मातले लोक सुद्धा मानतात. आपल्याला माहीत असेल, आपले सिने इंडस्ट्रीतला सलमान खान सुद्धा गणपतीचा केवढा मोठा भक्त आहे. त्यामुळे सगळे धर्माचे लोक गणपतीला मानतात.
मी बघितलंय कितीतरी वेगवेगळे धर्मीय पण गणपती बाप्पा बसवतात आणि पूजा करतात, नैवेद्य करतात. त्यामुळे ह्या सगळ्या कारणांमुळे गणपती बाप्पा आपला लाडका आहे आणि त्याला पाठवला तरी आपण म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या म्हणून सांगूनच पाठवतो त्याला. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.